निंबर्गी येथील मनोरमा शाखेच्या 9व्या शाखेचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला असून या प्रसंगी मनोरमा कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ सुद्धा मान्यवरांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून ओळख असणाऱ्या मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते रविवारी करण्यात आलाय. निंबर्गी येथे सुरू करण्यात येणारी ही मनोरमा बँकेची 9वी शाखा आहे. सोलापूर, अक्कलकोट, पुणे या ठिकाणी मनोरमा बँकेच्या एकूण 8 शाखा कार्यान्वित आहेत. मनोरमा परिवारात मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट यांच्यासह विविध वित्तीय संस्थांचा समावेश आहे. मनोरमा परिवाराच्या वित्तीय संस्थांचा 2200 कोटी इतका व्यवसाय पूर्ण झालाय. रविवारी निंबर्गी या गावी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, सेवानिवृत्त सहनिबंधक आणि कॉस्मॉस बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य संजय खडके यांच्यासह मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, संचालक गजेंद्र साळुंखे, माजी संचालिका उज्ज्वला साळुंखे, सीईओ शिल्पा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत फीत कापून शुभारंभ झाला. यावेळी महेंद्र कुलकर्णी, निळकंठ करंडे, कमलाकर पुजारी, पुरुषोत्तम साखरे, सुनील पाटील, सागर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निंबर्गीचे सरपंच यांची देखील विशेष उपस्थिती होती. याच निमित्तानं सत्यनारायण पूजाही आयोजित करण्यात आली होती. तसेच अल्पोपहार आणि चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. उद्घाटक संजय खडके, चेअरमन श्रीकांत मोरे यांनी उद्घाटनाप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की या भागातील शेतकरी, तरुण आणि बेरोजगार वर्गांनी या वित्तीय संस्थांचा लाभ घ्यावा आणि आपली आर्थिक उन्नती साधावी. 9व्या शाखेचं निंबर्गी येथील शाखेचं उद्घाटन आज होत आहे. या शाखेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा देतो. मनोरमा बँकेने जे काम इथे मोफिसील भागामध्ये म्हणजे गावाकडील भागामध्ये जे सुरू केलेलं आहे त्याची फार गरज आहे खरं तर सहकाराने अशाच छोट्या व्यक्तींना कर्ज देणं अपेक्षित आहे आणि ते काम मोरेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली मनोरमा सहकारी बँक करते. त्यांचं खरोखर कौतुक आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील मार्गक्रमणासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. बँकेच्या 9व्या शाखेचं उद्घाटन आज या ठिकाणी आमचे विभागीय सहमदर सेवानिवृत्त संजयजी खडके साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे. निंबर्गीचे सर्व ग्रामस्थ आणि या परिवारातील सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मनोरमा मल्टीस्टेटच्या 17व्या शाखेचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी आज निंबर्गी गावात झालेलं आहे. मनोरमा परिवाराच्या वाटचालीमध्ये मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट, अंकुर पतसंस्था, ट्विन सिटी पतसंस्था, महिला सखी मंच पतसंस्था, त्याचप्रमाणे सदाशिव नागरी पतसंस्था, वैभवलक्ष्मी पतसंस्था, विविध पतसंस्था आणि सगळे मिळून 10 संस्थांचा एकत्रित कारभार हा 2200 कोटीच्या पुढे आता गेलेला आहे. आणि या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या जो द्राक्षबागेच्या विषयाच्या अनुषंगाने प्रश्न आहे त्यासाठी विशेष कर्ज व्यवस्था करण्याची भूमिका
या शाखेची राहील, त्यासाठी स्वतंत्र नियमावली केली जाईल आणि या भागातील शेतकऱ्यांना द्राक्ष बागेला सुद्धा कर्ज देता येईल का हा विषय घेऊन प्राधान्याने लवकरात लवकर एप्रिलपासून ही व्यवस्थापन सुरू करू अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो. आणि सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की या शाखेमध्ये असलेल्या सोयीसुविधा ऑनलाईन बँकिंग असेल, ATM असेल, मल्टीस्टेट असेल, ठेवीची सुरक्षा असेल, लॉकर असेल, त्याचा फायदा घ्यावा आणि या शाखेला तुम्ही जेवढं देणार त्याच्या 10 पटीने या गावासाठी ही शाखा प्रयत्न करेल एवढी खात्री या ठिकाणी देतो. तसेच या बँकेचा विशेष उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने बालाजी सरोवर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी संपन्न होणार आहे.